शंकराचार्यासह अनेकांना अनेक प्रकारची दाने मिळाली। त्यातला काही आपण पूर्वार्धातला भाग पाहिला। त्यामध्ये शंकराचार्यांना सुद्धा दत्तात्रेय प्रभूंनी वरदान दिलेले आहे, आशीर्वाद दिलेला आहे। परमेश्वराचा असा आशीर्वाद कोणाला मिळतो? कालच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं की ज्याच्याकडे कर्मराटीमध्ये सेवा हे मूल्य आहे, ज्याच्याकडे नामस्मरण हे मूल्य आहे आणि ज्यांना गुरूंचा आशीर्वाद आहे त्यांना परमेश्वराचं वरदान मिळतं। तर दैवराटीमध्ये जे संन्यासी आहेत त्यांना परमेश्वर प्रसन्न करण्यासाठी आणि परमेश्वराचं वरदान मिळण्यासाठी अनुसरण हा पहिला टप्पा। दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे अंतरचर्या आणि बाह्यचर्या। या सगळ्यांच्या मुळाशी आहे निर्हेतुक भजन। परमेश्वराचं जेव्हा दर्शन व्हायचं आहे तेव्हा परमेश्वराच्या ठिकाणी, परमेश्वर अवताराच्या ठिकाणी निर्हेतुक तुम्हाला भजन घडलं पाहिजे। आणि म्हणून तुम्हाला सांगत होते की कर्मराटीतली माणसं अन्नदान करतात, ती गरजेपोटी करतात, काहीतरी हेतू अनुलक्ष करून करतात। आणि दैवराटीमध्ये मात्र आम्ही सर्वजण काय म्हणत असतो? भजन पूजन श्रीकृष्णार्पण किंवा श्री चक्रधर अर्पण। म्हणजे आम्ही परमेश्वराला जेव्हा अनुलक्ष करून करतो तेव्हा त्या क्रियेचा परमेश्वराला तोष असतो। परमेश्वर सेवा स्वीकार करतात आणि मग प्रसन्न होऊन वरदान देतात, प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात। आणि म्हणून गीता आपल्याला सांगते की यत करोषि यदश्नासी यज्जुषि ददासी यत तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम। तू जे करतो आहे, जे खातो आहेस, जे काही देतो आहेस, ते सर्व जेव्हा तू निर्हेतुक श्रीकृष्णार्पण बुद्धीने देशील त्याचा मी स्वीकार करतो। आणि म्हणून आम्ही तुम्हाला सुद्धा आशीर्वाद देताना काय म्हणतो? देव रक्षो। आणि घेताना सुद्धा तुमच्याकडून काय म्हणून घेतो? श्रीकृष्णार्पण म्हणून घेतो। आणि म्हणून देणारा आणि घेणारा दोन्ही जेव्हा निष्कामतेने एकमेकाशी जोडला जातो त्यावेळेस परमेश्वर प्रसन्न व्हायला वेळ लागत नाही। आणि म्हणूनच परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला साधा आणि सोपा मूलमंत्र आहे, म्हणजे निर्हेतुक अन्नदान आहे। आणि म्हणून अन्नदान हे करण्यासाठी आपल्याला निर्हेतुक योग घडलाच पाहिजे। माहूरकर बाबांनी आपल्याला एक संदर्भ आज सांगितला की माझ्या जीवनात मी एकांक काळामध्ये असताना मला 1 रुपया मिळाला तर 50 पैसे माझे, 50 पैसे मला कशासाठी? अन्नदानासाठी। असा मी कृतनिश्चय केलेला। 15 वर्ष मी एकांतात राहिलो। मिळाला 1 रुपया की त्याचे ते काय करायचे? 50 पैसे स्वतःसाठी उपयोगात आणायचे आणि 50 पैशाचं फक्त आणि फक्त निर्हेतुक अन्नदान हे करायचं। ती माझी 15 वर्षाची साधना मला माहूरच्या सेवेसाठी उपयोगी पडली आणि आजही मी तो नियम कटाक्षाने पाळतो। मला मिळालेलं माझंच नव्हे तर ते सर्व कोणाचं आहे? दत्ताचंच आहे, श्री दत्तात्रेय प्रभूंचंच आहे। आणि याच पावित्रतेने जेव्हा मी माझी वाटचाल करतो आहे तेव्हा मला भरभरून देव देतो आहे। देव देतो आणि मी वाटतो। आणि म्हणून जेव्हा अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये अशी एक परंपरा बोलल्या जाते, 1,00,000 पात्री जर निर्हेतुक भजन घडलं तर प्रेमाचा उपाय जोडला जातो। निर्हेतुक भजन, निर्हेतुक कुठलाही हेतू नसता। धर्माभिमान दाक्षिण्यम स्नेह कार्य भयावह उपकारो अनुकंपाच राभस्य नवहेतव। या 9 हेतू व्यतिरिक्त जेव्हा 1,00,000 पात्री निर्हेतुक तुम्हाला अन्नदान घडेल तेव्हा तुम्हाला प्रेमाधिकार निश्चित होईल, अशी आमच्या महानुभाव पंथाच्या पंथ परंपरेमध्ये काय आहे? शास्त्र प्रतीती आहे। आणि म्हणून या परंपरेमध्ये
महादाईसाने प्रेमाचा उपाय ज्ञानानंतरही सुद्धा जोडला जातो। ह्या बेलापूरला जेव्हा निर्वच ऐकला, त्या महादाईसाला स्वामींना सतत जिज्ञासा करण्याची सवय होती आणि तिने विचारलं की देवा, हे जे संन्यासी साधक आहेत, या संन्यासी साधकांकडे वैदिक ब्राह्मणासारखे शिखासूत्र नाही, संध्या स्नान नाही, ब्राह्मणाचं कोणतंच कर्म संन्यासी आचरत नाहीत, तरी सुद्धा आजही आम्ही पाहतो की संन्यासी साधकांची एवढी मानमान्यता कशी आहे। कर्मराटीतल्या परवा एक कार्यक्रम झाला, जैन साधूतल्या एका सर्वोच्च संन्याशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना चक्रवर्ती सम्राट ही पदवी प्रदान केली। संन्यासी बसलेला आहे आणि देशाचा सर्वोच्च नागरिक, ज्याला सर्वोच्च पंतप्रधान म्हणतात, ते उभे आहेत। ही आमच्या हिंदूंची संस्कृती आहे, ही आमची परंपरा आहे। म्हणजे संन्यासी जो असतो तो ब्राह्मणापेक्षाही पवित्र असतो। कर्मराटीमध्ये सुद्धा असं बोललं जातं की 100 ब्राह्मणांना भोजन घालणे आणि एका साधूला भोजन घालणे ही त्यापेक्षाही साधूंची पात्रता अधिक आहे। अशा या संन्याशांची एवढी मानमान्यता कशी आहे, असा प्रश्न जेव्हा स्वामींना महादाईसाने विचारला, त्यावेळेस स्वामींनी महादाईसाला निमित्त करून तुम्हा आम्हा सर्वांना या पाठीमागचं रहस्य सांगितलं आणि सांगितलं की शंकराचार्याने दत्तात्रेय प्रभूंना विनंती केली की हे प्रभू, मी जे दर्शनशास्त्र तयार केलेलं आहे ते लोकांमध्ये मान्य झाले पाहिजे। अशी प्रार्थना कोणी केली? शंकराचार्याने केली। आपल्याला ही प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडची जी काही कला आहे, माझ्याकडचं जे काही सामग्री आहे, कोणाला वाद्य वाजवता येतं, कोणाला गाता येतं, कोणाला रांगोळी काढता येते, कोणाला स्वयंपाक चांगला तयार करता येतो, सगळं काही करता येतं, परंतु ते ईश्वराच्या स्वीकारात पडलं पाहिजे ना। ईश्वराने ते आमचं कला कौशल्य काय जे केलेलं असेल ते परमेश्वराने स्वीकारलं पाहिजे, ही तर आपल्या सर्वांची भावना असतेच। आपणही सर्वजण आम्हाला जेव्हा देतात, बाबा तुमच्या उपयोगी लावा, असं म्हणण्याची आमच्यामध्ये परंपरा आहे आणि आपणही म्हणता की बाबा हा पदार्थ तुमच्या उपयोगी लावा। या पाठीमागचा हेतूच असतो की बाबांनी खाल्लं की परमेश्वर तोषणार आहेत, परमेश्वराला आनंद वाटणार आहे आणि म्हणून आमच्यामध्ये स्थानाला, प्रसादाला, भिक्षुकाला, वासनिकाला निमित्त करून परमेश्वराला तोषविण्याचा साधा सोपा मूल मंत्र मानला जातो। आणि म्हणून शंकराचार्याने सुद्धा ते दर्शन तयार केलेलं होतं की जे दर्शनशास्त्र जनलोकांमध्ये मान्यतेला पावलेलं नव्हतं। त्या काळामध्ये जेव्हा शंकराचार्य या परिसरामध्ये आपल्या कार्य करत होते, त्यावेळेस क्षेपणिकांचा म्हणजे जैनांचा प्रभाव, निरीश्वरवादी यांचा प्रभाव जास्त होता आणि त्यावेळी दत्तात्रेय प्रभूंना त्यांनी प्रसन्न केलं आणि दत्तात्रेय प्रभूंना वरदान मागितलं की माझं हे दर्शनशास्त्र लोकी मान्य व्हावं। आणि दत्तात्रेय प्रभूंनी तथास्तु वर दिला आणि तेव्हापासून हे दर्शनशास्त्र जनलोकांमध्ये मान्यतेला प्राप्त झालं। ही लीळा मी तुम्हाला यासाठी सांगितलेली आहे, यावेळेसच्या आमच्या ग्रंथांच्या सायंकाळच्या पूजावसरांच्या व्याख्यानमालेमध्ये दत्तात्रेयाचं अर्चन यासाठीच केलेलं आहे की तुमचं सुद्धा प्रत्येकाचं अर्चन हे दत्तात्रेय प्रभूंनी स्वीकारलं पाहिजे। आणि म्हणून दत्तात्रेय प्रभूंनी स्वीकारलं पाहिजे। तुम्ही वाहिलेलं फूल, तुम्ही वाहिलेली अक्षता, तुम्ही लावलेला गंध, तुम्ही वाहिलेला विडा परमेश्वराने स्वीकार केला पाहिजे, ही तर आपली सगळ्यांची इच्छा असते की नाही इच्छा। आणि म्हणून आपण सगळं म्हणतो की चंदन गंध घे देवा, पुढे काय म्हणतो, पुढे दयेच्या सागरात गंध लावतो कुणाला?
एखाद्या स्थानाला लावतो, एखाद्या विशेषाला लावतो, तेवढंच कशाला एखाद्या साधूंना लावतो. पण म्हणतो काय, चंदन गंधगे देवा. आम्हा महानुभावांची परंपरा ही वेगळ्या पावित्रतेशी निगडीत आहे. जोपर्यंत आमचा भाव स्थिर होत नाही तोपर्यंत आमची क्रिया परमेश्वर स्वीकार करत नाही. फुलं होती रिंगणीची, पण आपण म्हणतो नाही काय, रिंगणी पुष्पयल्लायसे सुवर्ण भावे स्वीकारत असे. फुलं कशाची होती, रिंगणीची होती, पण भाव कसा होता, सोन्याचा होता. आणि म्हणून आमचा देखील भाव सोन्यासारखा व्हावा आणि देवाने आमच्या या फुलांचा सुवर्णापरी स्वीकार करावा, ही आपली भावना असते. पण याच्या मुळाशी आपल्याला जायचं आहे की आपली या प्रक्रियेमध्ये साधना स्थिर असली पाहिजे. आपली श्रद्धा ही निश्चितच असली पाहिजे. आपली बऱ्याच वेळा श्रद्धा ही खालीवर घसरत राहते. तो TRP तेवढा स्थिर राहत नाही. कधी खूप पुढे जातो, कधी खूप पाठीमागे राहतो, कधी संकल्प विकल्प तयार होतो, कधीतरी पदार्थ असतो तर भाव नसतो, कधी भाव असतो तर पदार्थ नसतो. आणि म्हणून तुम्हाला परमेश्वराचं वरदान पाहिजे, परमेश्वराने तुमचा पदार्थ स्वीकारला पाहिजे, परमेश्वराकडून तुम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे, अशी आपली प्रत्येकाची भावना आहे. असं सांगितलं जातं की एक दिवस काय झालं, असाच भक्त आणि देवाचा संवाद चाललेला होता. देवाची आणि भक्ताची एका भेट झाली. गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला मध्ये ब्रेक सांगतो. दोघांची भेट झाली. ते म्हणाले, देवा तू मला मदत करतोयस, पण मला कळलं पाहिजे ना, तू माझ्या पाठीशी आहेस हे मला कळलं पाहिजे. देवाने कळलं ना, काय अवघड नाही, काम सोपं. मग म्हणाले, मला ओळखण सांग. काय म्हणाले, तू जेव्हा चालशील तेव्हा तुझ्या पाठीमागे तुझ्या पावलं किती, 2, तुला पाठीमागे 4 पावलं दिसतील. काय सांगितलं, तुला 4 पावलं दिसतील. आता भक्तही मोठा चिकित्सक होता. तो म्हणत होता की माझी साधना स्थिर आहे, मी साधना करतो म्हणजे करतोच, दररोज पहाटे उठून स्मरण करतो, दररोज माझ्या एवढ्या गाठ्या नामस्मरण, एवढं पारायण, एवढ्या विधीने मी अलंकृत आहे. परंतु आपली श्रद्धा ही स्थिर श्रद्धा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमेश्वराची प्रतीती आपल्याला अनुभवायला येत नाही. यासाठी मी हे सगळं सांगत होतो आपल्याला. आणि म्हणून त्याने परमेश्वराने त्याला शब्द दिला. पाऊस आला, पावसात चिखल सुरू झाला, आणि चिखलामध्ये त्याने ठरवलं की आज आपण पाहायचं खरं आहे की खोटं आहे, देव आपल्यासोबत आहे. देवाने तर शब्द दिलेला होता. आम्हाला आमच्या गुरूंनी सांगितलेलं आहे की नाही, या स्थानामध्ये, या विशेषामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य आहे, परमेश्वराची प्रतीती तुम्हाला अनुभवता येईल. आमच्या गुरुजनांनी सांगितलं, आमच्या ज्ञानीजनांनी सांगितलं, आम्हाला शास्त्राने सांगितलं, परंतु ते आम्हाला प्रतीतीला आलं पाहिजे ना. आणि म्हणून प्रतीतीला येण्यासाठी देवाला भक्ताने विचारलं. देवाने सुद्धा सांगितले की तू जेव्हा पुढे चालशील तेव्हा पाठीमागे तुझ्या 4 पावलं दिसतील, 2 तुझे, 2 माझे. होणार की नाही आनंद. पाऊस पडायला लागला आणि तो पुढे चालू लागला. पुढे चालू लागला तर त्याची पाठीमागे वळून बघितलं तर बरोबर 2 पावलं याचे आणि 2 पावलं देवाचे असे त्याला चिखलात पाय उमटलेले दिसू लागले. त्याला खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. त्याला असं वाटलं की देवाने माझ्या शब्दाचं कौतुक बरोबर पूर्ण केलं, माझा लढीवाळ पुरविला. असा चालला चालला चालला. थोड्या वेळ माणूस आपल्या साधनेमध्ये काही साधना आरंभ करतो, परंतु आपल्या साधनेवर आपण स्वतः संशयित होतो की बरोबर आहे की नाही, योग्य तर करतो की नाही. आणखीन एकदा बाबांना कोणाला तरी विचारून घेऊ, असं कन्फ्यूज होतो. तोही कन्फ्यूज झाला. थोडा वेळ झाला आणि पाठीमागे वळून बघतो तर आता 2च पावलं होती. आणि मग मात्र देवावर नाराज झाला. काय म्हणाले, देवा तू माझी गंमत केलीस. पहिल्यांदा मला गाजर दिल्यासारखं 4 पावलं दिसली, पण आता मात्र 2च दिसत आहेत. म्हणजे तू मात्र मला फसवलं. देव अंतर्यामी लक्षात ठेवा.
परमेश्वर तुमचा क्रियाजान मनोधर्मजान आहे. कोणी नाही जाणलं तुमची क्रिया कशी पहिली तुम्हाला कळते. तुमच्या क्रियेमध्ये काही संकल्प विकल्प आहे की नाही तुमचं मन तुम्हाला साक्षी देतं. आणि दुसरा परमेश्वर साक्षीदार आहेत. परमेश्वर प्रगट झाले. अरे म्हणाले कसं काय तुझ्या मनात विकल्प आला? म्हणे काय नाही, येऊ तर काय करू. पहिल्यांदा 4 पावलं होती ना अचानक 2 पावलं गायबच झाली. अरे म्हणाले चिखल होता ना, मी तुला उचलून घेतलं. ती जी 2 पावलं होती ती माझीच होती. 2 पावलं होती ती कोणाची होती? तुला मी कारण खांद्यावर उचलून घेतलं. आता जास्त चिखल झाला पायात, तुला त्रास होईल. मला ही कथा सांगण्याचा फक्त एकच संदर्भ हेतू आहे. आमचं सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं. आमची जी श्रद्धा आहे, आमची जी भावना आहे ती स्थिर राहत नाही. आम्ही त्याच्यातच संकल्प विकल्प करतो, आम्ही त्याच्यातच किंतु परंतु करतो. आणि जोपर्यंत आमची साधना स्थिर होत नाही. तुम्हाला माहिती की रुचिक ऋषीला दत्तात्रय प्रभूंनी वरदान दिलं. काय वरदान दिलं? की जा हे अक्षता घेऊन जा आणि अक्षता त्या रिद्धपूरच्या त्या तळ्यामध्ये तू टाक आणि 500 घोडे तुला मिळतील. त्यालाही आनंद झाला. अक्षता टाकल्या आणि निघाला. फक्त एकच सांगितलं होतं. काय सांगितलं? पाठीमागे वळून बघायचं. आम्हाला सुद्धा देवसृष्टान सृष्टी सांगत आला ना. आम्हाला सुद्धा परमेश्वर असा नियम असा विधी सांगत आला की पेनोवे न जावे उपेने न करावे संबंधी न भेटावे. पहिल्या टप्प्यात तुम्हाला संन्यासी वेशात भेटतील, ते होऊन म्हणतील आम्ही दत्तात्रय प्रभू आहोत, पण ते दत्तात्रय प्रभू नसतील. दुसऱ्यांदा ब्राह्मणाच्या वेशात भेटतील, तेही म्हणतील आम्ही दत्तात्रय प्रभू, तेही दत्तात्रय प्रभू नसतील. तिसऱ्यांदा गोंधळ्याच्या वेशामध्ये भेटतील, ते म्हणतील आम्ही दत्तात्रय प्रभू नाहीत, पण ते दत्तात्रय प्रभू आहेत. किती काम सोपं होतं. असं आमचं सृष्ट्या होत गेलं. असं आमचं या जन्मात नव्हे या ठिकाणी सुद्धा घडतं. पदयात्रेमध्ये सुद्धा आमच्या मनात आमच्याच शेजारी असलेल्या माणसाविषयी मनात संकल्प विकल्प येतो. काय नसते खायसाठी आलेत. अरे स्वतःला चांगलं बघ ना, तू दुसऱ्याकडेही चांगलं बघ. अरे हे सगळे देवाचे आहेत, कसे असू देत, पण देवासाठी कसे तहानभूक विसरून हे झालेले आहेत. पण आपली डोळं दृष्टी नसते, आपली छिद्रांविषयी दृष्टी. मी चांगला, सगळं जग वाईट. आपली जग दृष्टी जोपर्यंत स्वच्छ आणि पवित्र होत नाहीत तोपर्यंत परमेश्वराची अनुभूती आपल्याला कशी अनुभवता येणार? कारण कोणत्या तरी माध्यमानेच परमेश्वर तुम्हाला भेटणार बी आहे, त्याचा आशीर्वादही मिळणार आहे. आणि त्या आशीर्वादाला मिळण्याचा जो धोका आहे, तो धोक्यातला पहिला धोका मी तुम्हाला सांगितला, तो म्हणजे मनात संकल्प विकल्प येता कामा नये. तुमच्या मनात संकल्प आला, तुमच्या मनात विकल्प आला की तुमची क्रिया नासलीच. आणि म्हणून आमच्या साधनेमध्ये परमेश्वराने विहित केलेली जी काही अस्तिपरी आहे, जो काही नियम सांगितलेला आहे, जो काही धर्म सांगितलेला आहे, त्यांची आज्ञा प्रतिपालन करीत आम्ही आमची साधना जर स्थिर केली तर निश्चितच दत्तात्रय प्रभूंचं काय गुरूंचा आशीर्वाद मिळेल, परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल आणि तो नित्यही मिळेल. आणि म्हणून परमेश्वर प्राप्तीच्या या आशीर्वादाच्या वाटचालीमध्ये शंकराचार्यांना वरदान मिळालं, ते लोकी मान्य झालं. तुमची सुद्धा क्रिया, प्रत्येकाची एक व्यक्तिगतही क्रिया असते जी लोकांसाठीही असते. बऱ्याच वेळा आपण लोकांसाठी जी क्रिया म्हणवितो ती आपल्या स्वार्थासाठी असते. नाव लोकांचं करतो पण स्वार्थ आपलाच असतो. आणि जेव्हा निष्काम भावनेने आपली साधना असेल त्यावेळेस निश्चितच तुमच्या क्रियेचा परमेश्वर स्वीकार करतात, कारण तो क्रियादान आणि मनोधर्मदान आहे. आणि म्हणून अशा क्रियादान आणि मनोधर्मदान असणाऱ्या दत्तात्रय प्रभूंच्या वाटचालीमध्ये कोणाला जरी नाही कळला आपला अंतर्भाव तर काय होतो? परमेश्वराला कळतोच, गुरुनिमित्ताला कळतोच. आणि म्हणून नित्यनेमाने आमची एक सहज संस्कृती आहे. सकाळी उठल्याबरोबर परमेश्वराला धन्यवाद व्यक्त करणे आणि सायंकाळी झोपताना सॉरी म्हणणे. किती काम सोपं आहे. सकाळी उठल्याबरोबर परमेश्वरा तुझ्या कृपेने मी आज
व्यवस्थित सुरक्षित आहेत आणि संध्याकाळी झोपताना दिवसभरात माझ्या हातून कळत नकळत काही घडलं असेल तर त्याविषयी क्षमा कर. या दोन गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये असल्यात तर निश्चितच परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये मिळत असतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एखादं ध्येय निश्चित करावं लागेल, एखादा निर्धार विधीचा आपल्याला निश्चित करावा लागेल आणि तो जोपर्यंत निश्चयात्मक होत नाही तोपर्यंत परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही. आपण पाहतो की बऱ्याच वेळा आपण नवीन वर्ष लागलं किंवा नवीन आपण कुठेतरी निरूपण ऐकलं की मग आपण एखादा नियम एखादा विधी सुरुवात करतो की आजपासून दंडोत घालील, आजपासून स्मरण करेल, आजपासून पारायण करेल, पण तो टिकत नाही. टिकला तरी तो किती दिवस टिकतो? काही दिवस टिकतो, तो काही दिवसाने. आणि यासाठी साधा सोपा मी तुम्हाला काल मंत्र सांगितला होता की जो काही तुम्हाला नियम करायचा आहे, जो काही परिच्छेद करायचा आहे, जो काही तुम्हाला विधी करायचा आहे तो गुरुनिमित्ताला साक्षी ठेवून करा. दुसरा टप्पा सांगितला की तो शेवटाशी जावे यासाठी सुद्धा निमित्तांना तुम्ही प्रार्थना करून विनंती करा की हे सर्व तुम्ही प्रार्थना केली की तुम्ही जर विनंती केली तर माझी जी क्रिया आहे, माझा जो विधी आहे, माझा जो धर्म आहे तो सिद्धीला जाणार आहे. आणि म्हणून यासाठी आमच्यामध्ये पद्धत असतील, माझं म्हणायचं नाही, माझं कडील म्हणण्याची पद्धती आहे किंवा माझी पंगत असं म्हणायचं नाही. काय म्हणायचं? आपली पंगत आहे, सगळ्यांची पंगत आहे, देवाचीच पंगत आहे किंवा गुरूंची पंगत आहे. आमच्यामध्ये पद्धती असते की मी क्रियेचा कर्ता बनायचं नाही. आपण क्रियेचा कर्ता बनलो की काहीतरी विघ्न आलं किंवा काहीतरी अडथळा आला तर काहीतरी क्रियेमध्ये नाश झाला. कारण सारंग पंडिताच्या सारख्याला त्या क्रियेमध्ये निर्हेतुकता टिकवता नाही आली. माईंभट्टासारख्या एका षडशास्त्र संपन्न आणि श्री प्रभू बाबांच्या सेवा करणाऱ्या भक्ताच्या मनात सुद्धा अहमभाव तयार झाला की माझ्यासारखा एवढी चांगली दुटी श्री प्रभू बाबांना अर्पण करण्यासारखा भाग्यवंत भक्त मीच आहे. बस एवढाच विकल्प मनात आला आणि आमच्या श्री प्रभू बाबांनी त्याची सेवा स्वीकार केली नाही. म्हणजे आपल्याला यातून अर्थबोध झाला पाहिजे की दत्तात्रय प्रभूंच्या आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सेवेमध्ये आमच्या मनात कुठलाही संकल्प विकल्प येता कामा नये. दत्तात्रय प्रभूंच्या सेवेमध्ये सुद्धा ज्यांना ज्यांना संकल्प विकल्प आला त्यांना दत्तात्रय प्रभूंचं वरदान टिकवता नाही आलं. दत्तात्रय प्रभूंनी ते वरदान दिलं पण झोळी आपली फाटकी. आपली झोळी जर फाटकी असेल तर त्याच्यामधून गळणार की नाही. आणि म्हणून आमच्यामध्ये झोळी गळकी राहू नये यासाठी एक साधना असते. देवपूजा चाललेली होती. प्रत्येकाला वाटतं की पहिल्यांदा मला स्थानवंदन करायला मिळालं पाहिजे, पहिल्यांदा मला काय मिळालं पाहिजे? प्रसाद वंदन मिळालं पाहिजे. जेवढ्यात उशिरात जाऊ, उशिरा नंबर लागेल तेवढा आमचा फायदा जास्त. कारण आम्ही ऑन ड्युटी राहणार, पट्टीवर राहिलो की झोपणार, इकडे तिकडे राहिलं की अन्य वार्ता करणार. पण देवपूजेच्या किंवा स्थानाच्या रांगेत जर आपण उभे राहिलो तर जेवढा आपण विलंब होईल तेवढी आपली साधना वाढेल. जेवढी साधना वाढेल तेवढं तपस्वित्व वाढेल. जेवढं तपस्वित्व वाढेल तेव्हा तेवढी आपली क्रिया परमेश्वराच्या उपयोगी जाण्यासाठी ती उपयोगी पडेल. कारण 5 मिनिटात केलेली क्रिया आणि 50 मिनिटं लावलेली क्रिया, पगार तर तुम्हाला 50 मिनिटाचा मिळेल. माझ्यासारख्याने 5 मिनिटात स्नान केलं की गेला निघून, तर मला किती मिळेल? किती काळाचं गोमटे मिळेल? फक्त 5च मिनिटात. आणि म्हणून या छोट्या छोट्या प्रक्रियेमध्ये आपण जेवढा संयम आणि नियम बाळगू तेवढा आपला फायदा आहे, तेवढा परमेश्वराचा कृपा आशीर्वाद आपल्यासाठी आहे. आणि म्हणूनच दत्तात्रय प्रभूंसह आपल्या सर्वांना वरदान प्राप्त व्हावं यासाठी संयम आणि नियम हा आनंद आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थाने मिळाला पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये संयम आणि नियम आहे त्याला परमेश्वर सहज प्रसन्न करता येतो. तो येसना सोपा केला अवघड असणारा परमेश्वर, मी तुझा दास आहे
एवढ्या एका घटनेने सुद्धा प्रसन्न करता येतो. आणि म्हणून प्रसन्न परमेश्वर करण्यासाठी आपल्याकडे दत्तात्रय प्रभूंचा वरदानाचा आशीर्वाद आहेच आहे. दृष्टपर असू द्या नाही तर अदृष्टपर असू द्यात, तुम्हाला परमेश्वर दत्त म्हणजे देता ते चहुदानी कृपा मोकलून घालणारा अवतार आहे. अवतार उदंड होती पर मागोते सवेची लया जाती, तैसी नव्हे अवधूत मूर्ती नाश कल्पांती होयच ना. आणि मग दत्तात्रय प्रभूंचा विशेषामध्ये अनेक विशेष आहेत जे आपण मागच्या निरूपणात ऐकलेली आहेत. त्याच्यामध्ये परमेश्वर दत्तात्रय प्रभूंचा अवतार एक असा अवतार आहे की जो जे मागतोय ते देतोय. आणि देणं हे देवाकडून नित्य आहे. पण झोळी फाटकी झाली, गळकी झाली की त्यातला तो मिळालेला लाभ आपल्याकडून गमावला जातो. तसं आपण पाहिलं, कार्तवीर राजाला मिळालं पण झोळी फाटकी असल्यामुळे ते गेलं. असं तुमचं आमचं सुद्धा होतं. आज्ञा प्रतिपालन केल्या जात नाही आणि मग आमचा आशीर्वाद जो आहे दत्तात्रय महाराजांचा किंवा गुरुनिमित्तांचा किंवा परमार्गाचा आशीर्वाद जो असतो तो आम्हाला टिकवता आला पाहिजे. आज आपण पाहतो पैसा असेल, एकेकाळी पैसा मिळत नव्हता, आता पैसा मिळतो पण बाबा म्हणतात पैसा खूप येतो पण टिकत नाही. आहे का नाही सगळ्यांची समस्या? तो काळ होता की ज्या काळात आपल्याला पैसाच मिळत नसायचा, पदार्थच मिळायचे नाहीत. आता पदार्थाची रेलचेल आहे, द्रव्याची रेलचेल आहे ते टिकत नाही. असं काय कारण आहे की ज्यामुळे आहे ते टिकत नाहीये? तर त्यातलं रहस्य सुद्धा याच्यातच दडलेलं आहे. द्रव्य असू द्यात, धर्म असू द्यात, नाहीतर संपत्ती असू द्यात, जे मिळालं त्याच्यात आम्ही समाधानी नाहीये. त्याच्यात आम्ही समाधानी नाहीये. आणि म्हणून त्यामुळे आम्हाला काय होतंय, आम्हाला ते द्रव्य किंवा ती संपत्ती पळवते आणि अधिक मिळावं अधिक मिळावं या भाव्याचा पोटी काय होतं, ना घर का ना घाट का अशी आपली अवस्था होते आणि त्याच्या कृपेपासून आपण वंचित होतो. आणि म्हणूनच परमेश्वराच्या वाटचालीच्या वरदानामध्ये आपल्याला जे दिलं त्याचा आनंद घ्या. बऱ्याच लोकांना ग्लास अर्धा रिकामा आहे असं म्हणण्याची सवय असते. अरे ग्लास अर्धा भरलेला आहे असं म्हण ना. दुसऱ्याच्या व्यक्तीशी किंवा क्रियेशी आपली तुलना केली की दुःखाला सुरुवात झालीच. आणि म्हणून जे मिळालं त्याच्यात समाधानी राहण्याची जी प्रवृत्ती आहे ती जर असली तर निश्चितच परमेश्वर प्रसन्न होतो आणि परमेश्वराची प्रसन्नता जोडता येते. तुम्हा आम्हा सर्वांना सुद्धा या खांडीच्या वेगवेगळ्या स्थानांवर वेगवेगळ्या गुरुजनांनी आपली तपसाधना करून परमेश्वराचं हे अधिष्ठान जे आहे ते उजृंभित केलेलं आहे. ते दानदातृत्वासाठी, परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी उजृंभित केलंय. आज नाही 600 वर्षापासून विश्वनाथ बासांना दत्तात्रय प्रभूंचा विशेष या ठिकाणी स्थापित करण्याचा जो संकेत मिळाला तो सुद्धा अदृष्टाच्या संकेताने असल्या कारणानेच तुम्हा आम्हा सर्वांसह प्रत्येकाला या खांडीच्या दर्शनातून, सेवा सन्निधानातून, भजन पूजनातून ईश्वराच्या अनुभूतीचा साक्षात्कार प्राप्त व्हावा आणि दत्तात्रय प्रभूंचा आशीर्वचन लाभावं अशी श्री दत्तचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.